नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय सिरीज स्पॉट मराठी. मुक्ता बर्वे ही मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान, बहुगुणी आणि सशक्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या अभिनयातील नैसर्गिकता, सहजता आणि प्रत्येक भूमिकेला सखोलता देण्याची क्षमता यामुळे ती प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करू शकली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कारकिर्दीचा, तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि तिच्या सकारात्मक जीवन दृष्टिकोनाचा आढावा घेणं, तसंच तिच्या सतीश राजवाडे यांच्यासोबतच्या मैत्रीचा आणि तिच्या लग्नाविषयी तिच्या विचारांचा उहापोह करणं तिच्या चाहत्यांसाठी एक खास अनुभव ठरेल. मुक्ता बर्वे यांचा जन्म 17 मे 19 रोजी झाला आणि त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती एक अशी अभिनेत्री आहे जी कोणत्याही भूमिकेला आपल्या अभिनयाने जिवंत करते. मग ती गंभीर नाट्य असो, हलक्या फुलक्या विनोदी भूमिका असो किंवा सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटातील जटिल व्यक्तिरेखा असो. तिच्या अभिनयातील वैविध्यता आणि तिच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा यामुळे ती सर्व वयोगटातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मुक्ताने आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली आणि नंतर तिने चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजच्या माध्यमातून आपली प्रतिभा दाखवली. तिच्या कारकिर्दीतील काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये मुंबई पुणे मुंबई या सुपरहिट चित्रपट मालिकेचा समावेश आहे, ज्यामध्ये तिने अभिनेता स्वप्नील जोशी यांच्यासोबत काम केलं आणि या चित्रपटांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. या चित्रपट मालिकेतील तिची गौरी ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याशिवाय चकवा, आई बाबा, जोगवा आणि देवराई यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका तिच्या अभिनयातील सखोलता आणि संवेदनशीलता दर्शवतात. तिच्या अभिनयाने तिला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळालेत, ज्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार याचाही समावेश आहे. जोगवा या चित्रपटातील तिच्या सासू या भूमिकेने तिला विशेष ओळख मिळवून दिली, जिथे तिने एका अत्यंत आव्हानात्मक आणि संवेदनशील भूमिकेला पूर्ण न्याय दिला. तिच्या या भूमिकेने सामाजिक प्रश्नांना हात घालत प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडलं. मुक्ता बर्वे यांनी केवळ अभिनयच नव्हे तर निर्मिती क्षेत्रातही आपले योगदान दिलं आहे. त्या एक उत्तम निर्माती देखील आहेत आणि त्यांनी काही नाटकं आणि चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या या बहुआयामी प्रतिभेमुळे त्या मराठी सिनेसृष्टीत एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास मुक्ता बर्वे अविवाहित आहे आणि याबाबत ती नेहमीच खुल्या मनाने बोलते. एका मुलाखतीत तिने लग्नाविषयी आपलं मत मांडताना सांगितलं होतं, "मी आत्ता जितकी सुखी आणि समाधानी आहे त्याहून जास्त सुख मला जर मिळालं असं वाटलं तरच मी लग्न करेन." या वाक्यातून तिच्या स्वतंत्र आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्वाची झलक मिळते. ती आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेते आणि त्यासाठी कोणत्याही सामाजिक दबावाला बळी पडत नाही. वयाच्या 40 नंतरही ती स्वतःच्या आयुष्याचा ठामपणे निर्णय घेते, जे अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे ती अनेकांसाठी एक रोल मॉडेल बनली आहे. तिच्या आयुष्यातील एक विशेष पैलू म्हणजे तिची आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यातील मैत्री. सतीश आणि मुक्ता यांची मैत्री ही केवळ व्यावसायिक नाही, तर ती खूप जवळची आणि विश्वासावर आधारित आहे. एका मुलाखतीत मुक्तानं सतीशबद्दल बोलताना सांगितलं होतं की तिच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा ती आणि अनेक जणी सतीशच्या व्यक्तिमत्वाले भारावून गेल्या होत्या. सतीशचा वावर, त्याची शैली आणि त्याचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी होतं की त्याने अनेकांना आकर्षित केलं होतं. पण जेव्हा मुक्ताला समजलं की सतीशचं लग्न झालंय तेव्हा तिला थोडासा हिरमोड झाला. तरीही त्याने आपली मैत्री कायम ठेवली आणि ती आजही तितकीच घट्ट आहे. सतीश आणि मुक्ता यांनी मुंबई पुणे मुंबई या चित्रपट मालिकेच्या 3ही भागांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि त्यांच्या या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. या चित्रपटांमधील त्यांची केमिस्ट्री आणि सहज अभिनय यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. सतीश राजवाडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे, ज्यामुळे कांचा आणि मुक्ताचे व्यावसायिक नातेही खूप मजबूत आहे. मुक्ता आणि सतीश यांची मैत्री ही केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नाही, तर ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही तितकीच महत्त्वाची आहे. मुक्ता बर्वे यांचे व्यक्तिमत्व हे साधेपणाने आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. ती नेहमीच आपल्या कामात आणि आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवते. तिच्या अभिनयातील सहजता आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील स्पष्ट वक्तेपणा यामुळे ती अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. ती स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेते आणि त्यासाठी कोणत्याही सामाजिक दबावाला बळी पडत नाही. तिच्या अभिनयातील वैविध्यता आणि तिच्या आयुष्यातील साधेपणा यामुळे ती मराठी चित्रपटसृष्टीत एक अग्रणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या चाहत्यांना तिच्या अभिनयातील प्रत्येक भूमिका विशेष वाटते, कारण ती प्रत्येक भूमिकेत स्वतःला पूर्णपणे झोकून देते. तिच्या मुंबई पुणे मुंबई मालिकेतील गौरीपासून ते सावीपर्यंत प्रत्येक भूमिका तिने अतिशय उत्कृष्टपणे साकारली आहे. तिच्या या भूमिकांनी तिला केवळ प्रेक्षकांची पसंती मिळवून दिली नाही, तर समीक्षकांनीही त्याचे कौतुक केलं. मुक्ता बर्वे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आव्हाने स्वीकारली आणि प्रत्येक आव्हानाला त्या यशस्वीपणे सामोऱ्या गेल्या.
तिच्या अभिनयातील सातत्य आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ती मराठी चित्रपटसृष्टीत एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाते. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील या खास गोष्टींचा त्यांच्या चाहत्यांना आनंद घेता येईल आणि तिच्या पुढील प्रवासासाठी तिला शुभेच्छा देता येतील. मुक्ता बर्वेचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे आणि तिच्या अभिनयातील उत्कृष्टता आणि तिच्या आयुष्यातील साधेपणा यामुळे ती नेहमीच चाहत्यांच्या मनात विशेष स्थान राहील. मुक्ता बर्वे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली आणि तिथूनच तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवायला सुरुवात केली. तिच्या रंगभूमीवरील कामामुळे तिला मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाला, पण तिने रंगभूमीशी असलेलं आपलं नातं कायम ठेवलं. तिच्या प्रमुख नाटकांपैकी एक आहे कबड्डी कबड्डी 2003, ज्यामध्ये तिने अभिनय केला आणि या नाटकाने प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रियता मिळवली. हे नाटक हलक्या फुलक्या विनोदी शैलीतलं असलं तरी त्यात सामाजिक संदेशही होता आणि त्याच्या अभिनयाने या नाटकाला एक विशेष रंग चढवला. तिने 6x4 आणि फायनल ड्राफ्ट यांसारख्या नाटकांमधून आपली अभिनयाची छाप पाडली, ज्यामध्ये तिच्या भूमिका प्रेक्षकांना भावनिक आणि बौद्धिक पातळीवर आवडल्या. तिच्या अभिनयातील ही सहजता आणि प्रत्येक पात्राला सखोलता देण्याची क्षमता यामुळे ती रंगभूमीवर एक आदर्श अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मुक्ताने केवळ अभिनयात मर्यादित न राहता आपल्या रसिका प्रोडक्शन्स निर्मिती संस्थेअंतर्गत अनेक उल्लेखनीय नाटकांची निर्मिती केली आहे. यापैकी छापाकाटा 2013 हे नाटक विशेष उल्लेखनीय आहे, जे आधुनिक नातेसंबंध आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आधारित आहे. या नाटकाला प्रेक्षक आणि समीक्षक यांच्याकडून खूप प्रशंसा मिळाली आणि मुक्ताच्या निर्मितीमधील संवेदनशीलता आणि दृष्टिकोन याचं कौतुक झालं. तसेच तिने लव्ह बर्ड्स 14 या नाटकाची निर्मिती आणि अभिनयही केला आहे, जे एका वृद्ध दाम्पत्याच्या नात्यावर आधारित आहे आणि प्रेम, वृद्धत्व आणि जीवनातील बदल यावर भाष्य करतं. या नाटकाने प्रेक्षकांना हसवता त्यांना भावनिक पातळीवर जोडलं. आणखीन एक महत्त्वाचं नाटक म्हणजे इंदिरा 2015, जे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. या नाटकात मुक्ताने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आणि तिच्या अभिनयाने या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला एक नवा आयाम दिला. या नाटकात तिने इंदिरा गांधींच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनातील संघर्ष आणि यशाचं प्रभावी चित्रण केलं, ज्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या नेतृत्वाची आणि सामाजिक योगदानाची ओळख झाली. मुक्ताने रंग नवा या काव्यनाट्याचे सादरीकरण केलं आहे, ज्यामध्ये ती स्वतःच्या आणि इतर कवींच्या कविता सादर करते. हे काव्यनाट्य तिच्या भावनिक अभिव्यक्तीचं आणि साहित्यावरील प्रेमाचं दर्शन घडवतं आणि त्यातून ती सामाजिक आणि वैयक्तिक मुद्द्यांवर भाष्य करते. तिच्या नाटकांमधील तिच्या भूमिका आणि तिच्या निर्मितीमध्ये नाटकं मराठी नाट्यसृष्टीला समृद्ध केली आहेत आणि तिच्या या योगदानामुळे तिला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. तिच्या रंगभूमीवरील कामामुळे ती केवळ एक अभिनेत्रीच नाही, तर एक सर्जनशील आणि विचारशील कलाकार म्हणूनही ओळखली जाते. तिच्या चाहत्यांना तिच्या नाटकांमधील प्रत्येक भूमिका आणि तिच्या निर्मितीमधील प्रत्येक नाटक विशेष वाटते, कारण ती त्यातून नेहमीच काहीतरी नवीन आणि प्रेरणादायी सादर करते. मुक्ता बर्वे यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी नाट्यसृष्टीतील उल्लेखनीय योगदान दिलं आहे. अशाच नवीन अपडेटसाठी सिरीज स्पॉट मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.